थांब परत एवढा मागे उभं राहून पण मध्ये येतात तर काय बोलणार आहे तुम्हाला? आज आम्हाला एकच माहिती आहे, आमची निष्ठा शरद पवार, आमचं चिन्ह शरद पवार आणि आमचे लढाईचे सरसेनापती शरद पवार. त्यामुळे चिन्ह आम्हाला कुठचंही असू दे, आम्हाला काय फरक नाही पडत. आम्हाला एकच पाहिजे, शरद पवार आमचे आहेत आणि मी शरद पवारचा सच्चा शिवसैनिक आहे. पण तुम्हाला आज मी सांगतो, हातात क्रांतीचे मशाल घेऊन आणि विजयाची तुतारी वाजवत आम्ही आजपासूनच निघाले आहोत. त्यामुळे शत्रू गटाचे जे कोण असतील ना, जे लढाईचा विचार पण आमच्याशी करतायत, जे आमच्याशी लढाईचा पण विचार करतात, त्यांना सांगतोय की सांभाळून राहा.
उगाच जिद्द पकडू नका, नाही तर कपडे सोडून पळायची वेळ येईल तुमच्यावर. कारण ही टीम शरद पवारांची आहे, ही टीम महायुतीची आहे आणि महायुतीची टीम एक महाराष्ट्राचं वैभव भारत जिंकायला निघाले आहेत. कारण आमच्याबरोबर शरद पवार साहेबांसारखा भारताचा नेता आहे आणि जितेंद्र आव्हाडांसारखा खंबीर नेतृत्व महाराष्ट्राचं आमच्याकडे आहे. ते घेऊन आम्ही निघालो आहे. आम्हाला कोणाची चिंता नाही, कसली बाईबिडा नाही, आम्ही कुठेही विकले जाणार नाही. कारण आम्ही निष्ठावंत आहोत. आमची एकच आहे, आमची निष्ठा शरद पवार. गद्दारांना तुतारी गाडणार नक्की गद्दार कोण आहे? कशा प्रकारचे गद्दारांना तुम्ही गाडणार आहेत ना गद्दार? कितीतरी गद्दार तुमच्यासमोर. बोके, 50 खोके, अनेक मध्ये तुम्ही वाचलेलं आहे का? ठाणे शहरात लागलेले बॅनर बदले तुम्हालाही माहिती आहेत. बोके बिके कोण आहेत, काय आहेत ते. तेव्हा त्यांना आम्ही काढणार. आमच्याविषयी जे लढणार, जे शरद पवारांशी संघर्ष करणार, जे शरद पवार पक्षाची संघर्ष करणार, त्यांना आम्ही काढणार. ते कोणी असू दे, वाघ असू दे, मांजर असू दे, कोणी असू दे, आम्हाला काय फरक नाही पडत. आमची बदक असू दे, आमची निष्ठेची लढाई आहे आणि निष्ठावंत आणि तत्व घेऊन आम्ही लढाईला निघालेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे मानवंदना देऊन आज तुतारीची सुरुवात केली. का वाटतं लोकसभा निवडणूक पाहता इथं सुरुवात झाली का या लोकसभेची सुरुवात? आम्ही आज बिगुल वाजवला आहे युद्धाचा, की आम्ही युद्धात लढायला तयार आहोत. तुम्हाला माहिती नसेल, माहिती किंवा असेल सुद्धा, इतिहास वाचला असेल तर मी वाचलेला आहे. ज्या वेळेला लढाईची सुरुवात व्हायची ना, त्यावेळेला सुरुवात तुतारी वाजायची आणि विजय जल्लोष जेव्हा व्हायचा हा तर तुतारीनीच व्हायचा. ती तुतारी आम्ही आज विजय जल्लोषी आज वाजवून टाकलेली आहे. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भारताच्या इतिहासामध्ये कुठल्याही रणांगणामध्ये युद्धाला सुरुवात व्हायची किंवा कुठलंही शुभ कार्य करत असताना रणशिंग फुकलं जाऊन तुतारी वाजून ते शुभकार्य सुरू केलं जायचं. ज्या अर्थी आमच्या पक्षाने 2-3 चिन्ह मागितल्यानंतरसुद्धा निवडणूक आयोगाने आम्हाला तुतारीच्या रूपाने हे रणशिंग आमच्या हातामध्ये दिलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की ही तुतारी जेव्हा जेव्हा वाजेल तेव्हा या महाराष्ट्रामधील गद्दारी करणाऱ्या पवार साहेबांसारख्या नेत्यांच्याबरोबर गद्दारी करणाऱ्या गद्दारांना ही तुतारी वाजल्यानंतर गाडल्याशिवाय राहणार नाही. 3 चिन्ह होते, सर्वांना होती, मात्र तिथं आहे चिन्ह सुचवलेलं. काय वाटतं ह्या तुतारीच्या चिन्हावरती समाधानी आहात? ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ आणि पक्ष हा काही चोरट्यांनी चोरला, त्याच दिवशी याच ठिकाणी, याच पक्ष कार्यालय ठिकाणी आम्ही निषेध नोंदवला आणि त्यावेळी आम्ही सर्व प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं की आमचा पक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार आहेत, आमचं चिन्ह सन्माननीय शरदचंद्रजी पवार आहेत. आज जे काही निवडणूक आयोगाने तुतारी जे चिन्ह आम्हाला दिलेलं आहे, या तुतारीच्या वाद्याच्या वादाने अनेक राक्षसांचा संहार या भारतभूमीमध्ये झालेला आहे आणि याच तुतारीचा आवाज या गद्दारांना पुढील काळामध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही. का वाटतं निवडणुका येतात आगामी, हे तुतारीचा प्रचार आत्तापासूनच याच ठाण्यातनं सुरुवात झाल्याचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. येणाऱ्या काळात प्रत्येकाच्या हातात ही तुतारी असेल का, दिसेल का? मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो, आमच्या पक्षाचा चेहरा सन्माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत. तेच आमचं पक्ष आहे आणि त्यांचा चेहराच आमचं पक्षाचं चिन्ह आहे. आम्ही लोकांमध्ये जाणार ते पवारसाहेबांचा चेहरा घेऊनच जाणार आणि ठामपणे मी विश्वासाने सांगू इच्छितो, ही तुतारी अशा प्रकारे वाजेल, हे रणशिंग अशा प्रकारे फुकलं जाईल ज्याच्यामध्ये पवारसाहेबांबरोबर गद्दारी केलेल्या गद्दार हे जमिनीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही. अजितांचं म्हणणं आहे की वेळ बदललेली आहे, घड्याळ जरी ते असलं. नक्कीच वेळ बदललेली आहे. ज्या वडिलांनी चालायला शिकवलं त्याच वडिलांच्या पाठीमध्ये खंजीर खुपवण्याचं काम ज्यांनी केलं असेल त्यांना हा देश त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा मतदानाला लोक सामोरे जातील त्यावेळी ह्या तुतारीचं रणशिंग फुंकलं जाईल आणि गद्दारांना गाडलं जाईल.